सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज सध्या आपल्यासोबत आहेत। आज या सप्ताहाची सांगता झालेली आहे। महाराज काय सांगाल, सप्ताहाची सांगता झाली? योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह या 7 दिवसामध्ये जवळजवळ 25 लाख लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि खूप आनंदामध्ये सप्ताह पार पडला। अखंड भजन या ठिकाणी भजन मंडपामध्ये चालू होतं। 10,000 लोक मिळून हे भजन करीत असत। 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 आणि 12 ते 3 अशा 4 प्रहऱ्यामध्ये आणि हे वाटलेलं असायचं। एका प्रहऱ्यामध्ये 2 ते 2,500 भजने असायचे आणि 7 दिवस या ठिकाणी आमटी भाकरीचा प्रसाद सुंदर। एका दिवशी 700 ते 800 गावांच्या भाकरी यायच्या आणि या ठिकाणी आमटी बनवली जात होती। अशा प्रकारे आणि 7 दिवस म्हणजे 6 दिवस या आमटीचा प्रसाद झाला। 7व्या दिवशी म्हणजे काल या ठिकाणी फराळ होता। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। 350 क्विंटल साबुदाणा आणि 150 क्विंटल भगर अशा प्रकारचा फराळ या ठिकाणी केलेला होता आणि सर्व भक्तांनी जवळजवळ 5-6 लाख लोकांनी या फराळाचा आस्वाद घेतला। महाराज, हे संपूर्ण जे प्रकरण सध्या घडते त्यावरती आपण काय स्पष्टीकरण? एक विषय असा आहे की बांगलादेशामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याला प्रतिक्रिया देताना आम्ही हे 4-2 शब्द बोललो। कारण विषय असा आहे की कोट्यवधी हिंदू त्या ठिकाणी आजही तळपत आहेत, भारतात यावं म्हणून ते अपेक्षा करत आहेत आणि अनेक स्त्रियांवर बलात्कार त्या ठिकाणी होत आहेत। तर अशा वेळेला आमचा हा एक उद्देश आहे की हिंदूंनी सुद्धा संघटित राहायला पाहिजे। हिंदू असेल तर कोणी असू द्या, कोणत्या धर्माचे असू द्या, अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला आपण प्रतिकार केला पाहिजे आणि अन्यायाला प्रतिकार करणं हा आपला प्रत्येकाचा हक्क आहे। शासनसुद्धा, सरकार किंवा या ठिकाणी बऱ्याच वेळेला ज्यांना संकट येतात अशा वेळेला कोर्टसुद्धा शस्त्र परवाना का देतं? प्रत्येकाला आपली स्वतंत्रची आणि जी सुरक्षा ती करण्याचा अधिकार असतो आणि म्हणून आपण सर्वांनी प्रत्येकाची एक जबाबदारी असते की आपला धर्म सहिष्णू आहे, सहिष्णूच असला पाहिजे आणि सहिष्णुता प्रत्येकाने पाळली पाहिजे। पण सहिष्णुता भंग होत असेल तर अशा वेळेला प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य असतं। हे अशा प्रकारे आम्ही सांगत असताना, बांगलादेशाचा विषय सांगत असताना आणि एक उदाहरण म्हणून ते आम्ही या ठिकाणी सांगितलं। कोणाचं मन दुखवणं हा त्याच्या पाठी माझा उद्देश नव्हता आणि आजही उद्देश नाही आहेत। आता राहिला विषय FIR जी दर झालेली आहेत तर भारतीय संविधानावर आमचा विश्वास आहे, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आमचा विश्वास आहे आणि कोर्ट जे आहेत कोर्टातून जो निर्णय होईल, कारण ही न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेवर देखील आम्हाला विश्वास आमचा आहे, म्हणून जे घडेल ते घडेल। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, आपला आशीर्वाद घेतला आहे, या संदर्भात काही त्यांच्याशी चर्चा झाली आहे? नाही, चर्चा काही नाही झाली। कार्यक्रमाला ते येणार होते त्यांनी आणि ते आलेत आणि कार्यक्रमामध्ये भाषण दिलं, निघून गेले। चर्चा बाकी काही झाली नाही। आपले जे समर्थक आहेत ते देखील आता रस्त्यावरती उतरले आहेत। श्रीरामपूर असेल, पुंतांबा असेल, या ठिकाणी ते आपले समर्थक भक्त आहेत ते आता आंदोलन करतायत, रस्ता रोको करतायत। काय आता आपली नाही, आता या क्रिया प्रतिक्रिया या उमटत असतात, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे। आम्ही परमार्थक आमचा चालू आहेत आणि हे विवादास्पद याच्यासारखं काही नव्हतं याच्यामध्ये। आमचं पूर्ण 1.5 तासाचं प्रवचन जर ऐकलं तर ते लक्षात येतं। हे छोटीशी क्लिप बाजूला काढून त्याचा अर्थ तसा केला गेला, तसा त्या ठिकाणी काही नाही आहे। मला असं म्हणायचं की ह्या क्लिपचा विपर्यास झाला आहे? विपर्यास झालेला आहे। नक्कीच आपल्यासोबत होते सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज आणि त्यांनी अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन दिनेश दिवेसह पवन येवले, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।